भाऊ काय सांगणार की महापालिका निवडणूक जाहीर झालेली शिवसेनेची ताकद कशी आहे हे सगळ्यांना माहिती आहे. जालना शहरामध्ये चित्र कसं असेल युतीत लढणाऱ्याला सोबत? शिवसेना ही 100% विकासावरती मत मागणार आहेत. गेल्या 1 वर्षभरामध्ये जालनेकरांनी अनुभवलं की अर्जुन खोतकरांनी ज्या पद्धतीनं निधी आणला 500 कोटी रुपयाचा, पहिल्या वर्षात 500 कोटी आणले. यामध्ये खूप चांगले कामं या शहरात सुरू आहेत आणि त्यामुळं लोकांचा विश्वास माझ्यावरती गट झालेला आहे. जे मला विधानसभेला मतदान केलं यासाठी लोक समाधानी आहेत. महापालिकेतसुद्धा लोक माझ्या पाठीमागे उभा राहतील, कारण की मी जनतेला विश्वास दिला की रोज पाणी देईल. जे 8 दिवसाला 10 दिवसाला 15 दिवसाला पाणी मिळतं, मी 35 MLDचं फिल्टर बेड बांधायला घेतलं आणि ते जवळपास पूर्ण तयारी झालं आणि आता काही दिवसामध्ये 35 MLDचा पाणी पुरवठा जालन्याला होईल आणि रोज पाणी शहराला मिळू शकेल. जालन्यात भाजपा स्वभाव लढण्याची तयारीत आहे. शिवसेनेची भूमिका काय असणार आणि पहिला महापौर कोणाचा होता? तो भारतीय जनता पक्ष स्वबळावर असं अधिकृतपणे मी तर कोणाचं असलं नाही, ऐकलं नाही, पण त्यांची इच्छा असेल तर त्यांनी लढावं. माझं काय म्हणणं नाही. आम्ही युतीचा प्रस्ताव दिलेला आहे. 100% युती करावी हे मला वाटतं आणि मला वाटतं म्हणण्यापेक्षा मला नेत्याने मला सांगितलं, माननीय शिंदे साहेबांनी सांगितलं, माननीय बावनकुळे साहेबांनी सांगितलं, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं आणि मुख्यमंत्री महोदयाचा आदेश त्यांना मान्य करायचा नसेल तर मग ते ठीक आहे, मुख्यमंत्र्यापेक्षा मोठे झाले ते लोक. तुमची भूमिका शेवटपर्यंत युतीची असणार? 100%. तुम्हाला त्यांच्याकडून काही उत्तर आलंय का? तुम्ही प्रस्ताव दिला आहे? अजून नाही आलं उत्तर. आम्ही प्रतीक्षेत आहेत आणि प्रत्यक्ष किती दिवस करायची हे बी आम्हाला ठरवावं लागेल. आम्हाला आता अल्टिमेटम द्यावंच लागेल. भाऊ, तुम्ही उमेदवार जाहीर करून टाकलाय, त्यामुळे काही युती होण्यासाठी बाधा येऊ शकते का? हो, मी माझ्या पक्षाचा उमेदवार जाहीर करायचा अधिकार मलाच आहे ना. त्यांनी त्यांच्या पक्षाचं जाहीर करावं, इतरांनी इतरांच्या पक्षात जाहीर करावा. होईल पुढं काय, निवडणुकीनंतर ठरवलं ना काय झालं. बरं, अनेक वर्षानंतर लोणीकर आणि खोतकर एकत्र आले. त्यांनी त्यांचा आबोला बाजूला ठेवलेला आहे. त्यांनी असं सांगितलं की आमच्यातला वाद संपलाय. लोणीकर आणि खोतकर एकच आहेत. लोणीकर आणि दानवे एकत्र आले, तुम्ही लोणीकर आणि खोतकर म्हणले तर काय ह्याचा आनंद आहे ना. मला कोणी एकत्र येत असेल तर आनंदाची गोष्ट आहे. त्याच पद्धतीने दोन बरं, आता जालन्यात कैलास गोरंट्याल आणि अर्जुन खोतकर येणार काय तिकडे दिसते? काय ते काळ ठरवेल, भविष्य काळ ठरवेल. मला काय आहे आणि आमचं काय वय थोडीच आहे, दुश्मनी थोडीच आहे आमची. जे काय ते राजकीय आणि आता युतीमध्ये आल्यानंतर काय वय काय ठेवायचं कोणाशी आणि जगायचे किती दिवस, कोणाशी वाईट पाणी ठेवून करायचं काय. माझ्या मनात तर काय नाही, माझ्या मनामध्ये कटुता नाही. काय असं ते त्यांच्या मनातच आहे, त्यांच्या स्वभावाप्रमाणे. आमच्या मनात काही पुढं नाही. तुम्ही प्रयत्न करणार का दोन मित्र एकत्र येण्यासाठी? प्रयत्न दोन्ही बाजूने पाहिजे ना, एका बाजूने प्रयत्न करून काय फायदा. त्यांनी प्रयत्न करावा असं वाटतं? हां, होईल. काल त्याच्यावर औषध काल करील. बरं, युती झाल्यानंतर आता समन्वय साधून काम करणार का तुम्ही दोघे? हे सर्व होईल ना. मग पुढे युती झाल्यानंतर युती नाही झाली तर मग काय, जर तरवर आहे सर्व. आम्ही तयार आहोत. ज्यांना महापालिकेचा पहिला महापौर कोणाचा असतो? शिवसेना